ग्रामीण भागात आजही सप्तशृंगी गडावरून ज्योत घेऊन प्रवास कायम। शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवार दिनांक 3 पासून प्रारंभ होत असल्यानं दिंडोरी व परिसरातील देवी भक्त व भाविक मोठ्या श्रद्धेनं सप्तशृंगी गडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी अनवाणी पायांनी घेऊन जाण्याची परंपरा आजही कायम आहे। यामध्ये दिंडोरी पेठ सुरगाणा तालुक्यातील देखील भाविक मोठ्या श्रद्धेनं रात्रीच्या वेळी प्रवास करून पहाटेपर्यंत ही ज्योत आपापल्या गावी घेऊन जातात। आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घटस्थापना केली जाते। यासाठी 9 दिवस उपवास केले जातात। घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगी देवीच्या गडावरील ज्योतीला महत्त्व आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी 2-3 दिवस आधी भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या सहाय्याने आपापल्या गावी घेऊन जातात। गावातील सर्व घरातील घट तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी या ज्योतीद्वारे दिवे प्रज्वलित केले जातात। ही परंपरा आज तळ्यात चालू असून त्यांच्या भक्तीला कुठेही अडथळा येऊ नये म्हणून इतर भाविक ठिकठिकाणी त्यांना मदतीचा हात देऊन ज्योत पोहोचवण्यास हातभार लावतो। ऊन असूनही हे भाविक न थांबता ज्योत घेऊन आपल्या गावाच्या दिशेने धावत असतात। एक थकला की दुसरा नंतर तिसरा अशा प्रमाणात ज्योत नेली जाते। त्यामुळे ही परंपरा आजही टिकून आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।